शेअर बाजारात मोठी घसरण झाली। सेन्सेक्स 1173 अंकांनी कोसळलाय। निफ्टीत 300 अंकांची घसरण पाहायला मिळाली आहे। शेअर मार्केटमध्ये घसरण पाहायला मिळते। सेन्सेक्स 1100 अंकांनी कोसळलाय तर निफ्टीतही 300 अंकांची घसरण पाहायला मिळते। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, एकीकडे युद्ध आणि त्याचे हे पडसाद शेअर मार्केटमध्ये उमटतायत। श्रुती, आपण पाहतो की इराण इस्रायलच्या युद्धाचा परिणाम हा शेअर मार्केटवरती मोठ्या प्रमाणामध्ये होताना पाहायला मिळतो। युद्धाचा आंतरराष्ट्रीय परिस्थितीवरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होताना पाहायला मिळत आहे। आज मार्केट उघडताच 1100 सेन्सेक्स कोसळलेला आहे। त्याचबरोबर निफ्टी सुद्धा 300 अंकांनी घसरलेली आहे आणि त्याचा परिणाम सुद्धा आता शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जाणवू लागलेला आहे। त्याचबरोबर येत्या काळात त्याचे परिणाम वेगवेगळ्या महत्त्वाच्या गोष्टींवरती सुद्धा जाणवतील अशा पद्धतीचा सुद्धा अंदाज वर्तवला जातो, ज्यामध्ये पेट्रोल आणि इंधनावरती खास करून परिणाम होईल आणि सोनं आणि दागिन्यांवरती सुद्धा त्याचा परिणाम जो आहे तो शेअर मार्केटवरती होईल असंही बोललं जात आहे। सध्याची आकडेवारी जी आहे ती शेअर मार्केटची 1100 सेन्सेक्स हा घसरल्याचं पाहायला मिळतं, तर 300 अंकांनी निफ्टी सुद्धा घसरल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे आज दिवसभरामध्ये याचे अधिक पडसाद हे शेअर मार्केटमध्ये जाणवू लागतील असंही बोललं जात आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा हे परिणाम जाणवू लागलेले आहेत आणि इराण इस्रायलच्या युद्धाचा परिणाम हा जागतिक पातळीवरती होताना सुद्धा जाणवू लागलेला आहे। त्यामुळे पेट्रोल, आता इंधन आणि सोन्यावरती सुद्धा याचे परिणाम येत्या काळामध्ये अधिक तीव्रतेने जाणवतील असं देखील बोललं जात आहे। त्यामुळे आज दिवसभरामध्ये मार्केटमध्ये काय बदल जाणवतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच। तुर्तास धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।